जय काळसिद्ध. आपण पाहतो ना, अनेक प्रकारचे बघा संस्कार म्हणा किंवा सवयी म्हणा कशा असतात बघा. म्हणजे कित्येक गोष्टी असतात ना, स्वाभाविक होतात घटना. स्वाभाविक घटना घडत असतात. स्वभावाप्रमाणे म्हणा किंवा संस्काराप्रमाणे म्हणा. ते संस्कार कसे असतात बघा. काय झालं, दोन मुंग्या. एक राहत होती मिठाच्या डोंगरावर आणि दुसरी राहत होती साखरेच्या डोंगरावर. ह्या दोघींची मैत्री झाली. आता मैत्री झाल्यानंतर जी साखरेच्या डोंगरावर राहणारी जी मुंगी होती तिने सांगितलं तिच्या मैत्रिणीला, अरे म्हणे तू असं कर, तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस, ते एकदा तू चल ना माझ्या इकडे, माझ्या घरी ये जरा. कळलं की नाही, माझ्या डोंगरावर येऊन बघ कसं काय वाटतं तुला. ते झालं. आता ही मिठाच्या डोंगरावरची जी होती ना, कळलं की नाही, ते म्हणे तर काहीतरी माझ्याकडे जरा थोडंसं खाणं बिणं होईल तुझं, कळलं ना, चहा पाणी वगैरे वगैरे. आणि हे मिठाच्या डोंगरावरची जी होती ना मुंगी, तिने काय केलं, ठीक आहे येते म्हणे मी तुझ्याकडे उद्या. पण तिने काय केलं, एक मिठाचा खडा आपल्या तोंडात ठेवून दिला. कळलं की नाही. म्हणजे तिथे गेल्यानंतर जर मला न आवडलं तर ती काय खायला देते, ते जर न आवडलं तर आपला एक खडा आपल्यामध्ये असू दे, असं केलं तिने. आणि गेली ती साखरेच्या डोंगरावर. तिने मग तिला अगदी सगळं काय खायला दिलं. सगळं साखरेचं होतं, सगळं साखरच ती. आणि नंतर मग तिला विचारलं, काय तुला कशी काय वाटली माझ्या आई, म्हणजे इथलं सगळं जेवण तुला कसं वाटलं. तर ती काय सांगणार, कारण तिने काय केलं होतं, मिठाचा खडा आपल्या तोंडात ठेवून दिलेला होता. म्हणजे तिला चव ती मिठाचीच येत होती, असं होतं ते. कळलं की नाही. बरं, असंच कायला दुसरं एकदा काय झालं, म्हणजे आपल्याला जर अनुभूती घ्यायची असेल तर आपला मूलभूत स्वभाव सोडावा लागतं. कळलं की. म्हणून आपण म्हणतो ना, चित्त सूचित करावे, सोडून द्या, सगळं सोडून द्या, काढून टाका. सगळं जेव्हा रीते व्हाल ना तुम्ही, तेव्हा तुम्हाला ती अनुभूती होईल. कळलं की ना. आणि जर रीते झाला नाहीत ना, ती अनुभूतीच होणार नाही, कारण तुम्ही ते मुळातच धरून ठेवलेलं आहे. बरं, दुसरं काय झालं, आपल्या कोळणी असतात की नाही, कोळणी. तर अशा हा कोळणींचा एक ग्रुप चाललेला होता, गेला होता असा मासे विकण्यासाठी. आणि माशांची विक्री झाल्यानंतर त्याही हातात रस्त्यात यायला लागल्या, घरी यायला लागल्या. आणि घरी येताना काय झालं, रात्र झाली. आता रात्र झाल्यानंतर काय करायचं, तर त्यांच्या एक ओळखीच्या मैत्रिणीचा फुलांची बाग होती. फार छान सुंदर, अगदी फुलांचा सुगंध असा सुटलेला असायचा. कळलं की नाही. मग ती मैत्रीण म्हणाली, अरे तुम्ही असं करा, आता तुम्ही रात्री जाण्यापेक्षा आज तुम्ही माझ्याकडेच मुक्काम करा आणि सकाळी तुमच्या गावाला निघून जा. आणि या मग सगळ्या ज्या मैत्रिणी होत्या कोळणी, कळलं की नाही, झालं मुक्कामाला राहिल्या तिथे. कळलं की नाही. आणि त्यातली एक जी होती ना, तिला काही केल्या झोपच येईना. कारण काय झालं, तिला तो सगळा फुलांचा सुगंध यायला लागला. कळलं. त्या सुगंधामध्ये ती गुदमरल्यासारखं झालं. मग आता काय करायचं, झोप तर यायला पाहिजे, आता झोपच येईना. मग तिने काय केलं, तिचा जो बाचका होता ना, टोपला होता की नाही, तो टोपला आणला आणि आडवा ठेवून त्या टोपल्याच्या ह्यामध्ये डोकं ठेवलं. आता टोपल्याच्या ह्यामध्ये डोकं ठेवल्यानं तिचा पुन्हा तो माशांचा गंध सुरू झाला. कळलं की नाही. आता माशांचा गंध सुरू झाला, ती कधी झोपली तिला कळलंच नाही. कळलं की नाही. आणि सकाळी छान पैकी गाढ झोपेतून तू उठली. असं होतं ते. कारण तिला सवय कसली होती, तिला सवय होती त्या माशांच्या गंधाची, फुलांच्या गंधाची सवय नव्हती. असं होतं. म्हणजे आपण काय करतो, कित्येक वेळानं आपल्या मनोमय कोशामध्ये इतक्या गोष्टी आपण साठवून ठेवलेल्या असतात आणि आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग त्याची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे. म्हणून दासबोधात म्हटलंय ना, चित्त सूचित करावे, बोलिले ते जीवी धरावे आणि सावध होनी बैसावे निमिष एक. आता चित्त सूचित करायचं म्हणजे काय, अनंत गोष्टी आपण साठवून ठेवलेल्या आहेत मनामध्ये, किती 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 जन्मांच्या. आता ह्या सगळ्या काढा. आणि हे जेव्हा तुम्ही काढाल, म्हणून मी आता अनेक प्रकारे ह्याची मी विवरणं केलेली आहेत. कळलं ना. PORT मी समजावलेलं आहे. कळलं की नाही. अहंकार ममकार समजावलेला आहे, अनेक नातेवाईक समजावलेले आहेत. आणि मनोमय कोशामध्ये सगळा जो साठा जो झालेला आहे तो आपल्याला दूर करावाच लागतो.
आणि जेव्हा ते दूर होतं आणि निखळ आणि स्वच्छंद असं होऊन जातं, आपण म्हणतो ना, जैशी गंगा वाहे तैसे त्याचे मन, कसं असायला पाहिजे. म्हणजे ह्यासाठी आपल्याला ह्या अनेक गोष्टी आहेत ह्या सोडून द्यायलाच पाहिजे. कळलं की नाही. मनामध्ये आपण अनंत गोष्टी साठवून ठेवतो. बघा, आपल्या संबंधात एवढे लोक येतात, लहानपणापासून आपण इतकं पाहिलेलं होतं आणि सगळी साठवणूक करून ठेवलेली असते. आणि ह्या साठवणुकीमुळे आपल्याला तो जो परमेश्वर परमात्मा जवळच आहे, आपल्या सान्निध्य आहे, आपल्या मध्येच बसलेला आहे, त्याचा पत्ता लागत नाही. कारण अनंत गोष्टी आपण साठवून ठेवल्यात, एकावर एक. आणि त्या सगळ्यांच्या खाली तो दबला गेलेला आहे. आता शेवाळ आहे, वरती आहे, खाली पाणी आहे. आपण शेवाळ दूर करा ना. कंदिलावर काजळी आहे, काजळी दूर करा, मूळचाच प्रकाश आहे. पण हे आपण साठवून ठेवलेलं आपण दूर करायलाच तयार नसतो. तेव्हा जेव्हा आपण हे सगळं दूर करू, आणि ह्याच्यासाठी श्रवण, मनन आणि निधिध्यास व्हायलाच पाहिजे. कळलं की नाही. तर ह्या नवरात्राच्या निमित्ताने आपण हे सगळं करूया. जय काडसिद्ध, जय काडसिद्ध.